नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर प्लीज मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता संध्याकाळचे 7 वाजले आहेत मित्रांनो. भूक पण लागलेली होती, दुपारी पण काही जास्त जेवलो नाही. तर आता म्हटलं काय करूया, तर नाश्त्याला आता संध्याकाळी 7 वाजता एक 10 रुपयाची दुधाची पिशवी आणि एक आपलं टोस्टचं पॅकेट घेऊन आलो मित्रांनो, 10 रुपयाचं. चला म्हटलं चाय बनवून घेऊया. म्हटलं ते बघा तुम्हाला पाठी दिसणार होतं, तिथं चाय बनवून घेतली आणि 1 कप आपलं दूध काढून ठेवलंय, कारण की एवढ्या दुधाची काय चाय बनवायची म्हटलं. उद्या सकाळपर्यंत चांगलं राहीलच. म्हणजे इथं कप मध्ये काढून ठेवेल, फ्रीज वगैरे नाहीये मित्रांनो. ते कुठे फ्रीज मध्ये ते दूध वगैरे ठेवेल असं. तर उद्या सकाळी ते त्याची चाय बनवून घेईल. आता चाय वगैरे तर बनून जाणार, बनून झालीये. आता खाऊन तर घेईल मी. त्याच्यानंतर मेन जेवणाचा प्रश्न आहे की आता रात्रीचं जेवण काय बनवायचं. विचार करतोय सोयाबीन नाही तर आपलं चपात्या वगैरे बनवून घेऊ. पण चपात्या मी एक एक दोन वेळा ट्राय केलेत मित्रांनो, पण चपात्या काही जमत नाहीये. पूर्ण असे कडक कडक होत आहेत त्या चपात्या. त्याच्यानंतर ठरवलं की म्हटलं जाऊ दे, आपली खिचडीच बनवून घेऊ. म्हटलं आपली खानदेशी खिचडी, आपली जी खानदेशी खिचडी ती पूर्ण जगामध्ये भारी आहे आणि सगळ्यात सोपी पद्धत आहे मित्रांनो. ते कुणाला पण बनवता येते खिचडी. जेवढे आपले बरेच बॅचलर पोर आहेत ते पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये राहत आहेत, ते जास्तीत जास्त खिचडीमध्येच जास्त म्हणजे खिचडीच बनवतात घरी, बरोबर की नाही. तर तसंच म्हटलं आता गायत्री पण सुरतला गेली, त्रिशू पण नाहीये. तर आता 10-15 दिवसापासून गायत्री आणि त्रिशू सुरतला आहे मित्रांनो, ते पण तुम्हाला माहिती आहे. तर आज सुट्टीचा दिवस होता, आज घरीच होतो, दिवसभर घरीच होतो मित्रांनो, कुठे गेलो नाही. कारण की आठवडाभर कामाला जातो, 1-2 दिवसाची सुट्टी असते तर ती घरीच घरीच आपलं झोपून काढलेत. म्हणजे एवढं पण झोप पण लागत नव्हती. एकट्या माणसाला नुसता कंटाळा येतो मित्रांनो, सिरियसली सांगतोय. मी तर या भिंतीला बघ, त्या भिंतीला बघ, अशातच पूर्ण दिवस निघून गेला मित्रांनो. एवढी म्हणजे फॅमिलीची आठवण येत होती ना, प्रमाणच्या बाहेर फॅमिलीची आठवण येत होती मित्रांनो. म्हणजे असं कधी कधी एकदम रडल्यासारखं वाटत होतं मला, एकदम रडायला येत होतं. म्हणजे एवढे दिवस कधी एकटा राहिलो नाही, तर अचानक एवढं एकटं राहण्याची. कारण की लग्नाच्या आधी मी मोठ्या बहिणीकडे राहिलो, बरोबर. आणि त्याच्यानंतर आई बाप्पा ते सर्व होते. आणि इथं अचानक आता 10-15 दिवसापासून गायत्री पण नाहीये, एकटाचे घरी. तर जेव्हा जेवण वगैरे बनवतो मित्रांनो, तेव्हा पण नुसती आठवण येते की काय जेवण बनवायचं काय नाही, या सगळ्या गोष्टींची आठवण येत राहते. तर मनातल्या मनात विचार करत होतो मी, यार म्हटलं जे आता बॅचलर पोरं राहतात ते आई वडिलांना सोडून म्हटलं जेव्हा मुंबई पुण्यात बँगलोर दिल्ली इकडे तिकडे जॉबला असतात म्हटलं, तर त्या बिचाऱ्यांचं कसं होत असेल. मी तर आता फक्त 10-15 दिवसापासूनच एकटा राहतोय, पण जी पोरं आता म्हणजे फॅमिलीला सोडून जे आता राहत आहेत, असं बॅचलर म्हणून राहत आहेत, ते त्यांना किती प्रॉब्लेम म्हणजे फेस करायला लागत असेल प्रत्येक गोष्टीमध्ये. 12-12 तास कामावर ड्युटी करायची, त्याच्यानंतर घरी यायचं, आठवड्यातला 1 दिवस भेटतो रविवार, ते कपडे धुवायचे, घर साफ करायचं, याच्यामध्येच पूर्ण दिवस निघून जातो. म्हणजे कुठे फिरायला पण जाऊ शकत नाही, बरोबर, जे बॅचलर पोर आहेत ते. आणि मेन म्हणजे जेवण बनवायचं जास्त प्रॉब्लेम असतो मित्रांनो. आता प्रत्येक ठिकाणी मेस मध्ये बघा, प्रत्येक ठिकाणी बॅचलर जे पोरं आहेत ते मेस मध्ये कुठे 1200 रुपये, कुठे 2000-3000 असं महिन्याला द्यायला लागतं. इथं कसं आहे, जे बॅचलर पोरं असतात त्यांचं, बाकीचे पोरं काय विचार करतात, आपले 2 पैसे जमा होतील म्हणून ते घरीच जेवण बनवतात. आणि बरेच पोरं आता घरीच ट्राय करतात, कारण की सिलेंडर गॅस वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल असल्यामुळे घरीच ट्राय करतात. आता मी पण एवढ्या दिवसापासून जेवण वगैरे बनवतोय मित्रांनो, प्रत्येक दिवशी नुसती गायत्रीची आठवण येते. यार म्हटलं जेव्हा मी जेवण बनवतो तेव्हा नुसतं हाताला चटके वगैरे लागतात मित्रांनो, तेव्हा नुसती आठवण येते की नाही, जेव्हा एक लेडीज इथं उभी राहते म्हटलं, तर तिला किती त्रास होत असेल. आणि आपल्या ताटामध्ये गरम गरम जेवण येतं मित्रांनो. जेव्हा ती लेडीज घरामध्ये असते ना, तेव्हा तिची किंमत नसते. जेव्हा ती घर सोडून जेव्हा जाते ना मित्रांनो, तेव्हा तिची खरंच किंमत समजते की त्या बाईने किती म्हणजे त्रास असतो घरामध्ये, पण त्यांना घराची पण किती कामं असतात. आता मी रविवारची सुट्टी होती तर कपडे धुवा, हे करा ते करा, घर साफसफाई करा, या सगळ्या गोष्टी करत होतो मित्रांनो. आता जेवण वगैरे रोज संध्याकाळी मला प्रश्न पडतो की जेवण काय बनवायचं. हाच प्रश्न आता ते लेडीजांना पण प्रश्न पडत असतो, गायत्रीला पण नेहमी प्रश्न पडतो जेवण काय बनवायचं काय बनवायचं. आणि मी नेहमी तिच्यावर आता चिडचिड करतो की तुला पाहिजे ते बनव, तुला पाहिजे ते बनव, असं चिडचिड करत राहतो. आणि आता म्हणजे जेव्हा स्वतःवरती आलंय मित्रांनो की आज गायत्री घरी नाहीये, तर आज म्हणजे स्वतः काय बनवायचं या गोष्टींचा मी विचार करत राहतो. म्हणून मित्रांनो, आपली घरामध्ये जी लेडीज असते ना, तिला खरंच रिस्पेक्ट द्या. कारण की ती जेव्हा आपलं कुठेतरी 10-12 दिवसासाठी गावी जाते ना, आपले खूप म्हणजे खूपच हाल होऊन जातात मित्रांनो. म्हणून ना, लेडीज आहे तोपर्यंत ना खूप मान सन्मान द्या मित्रांनो. आणि ना तिला नाहीतर ती जेव्हा गायत्री राहते इथं, मग भाजीमध्ये मीठ कमी आहे, असं आहे तसं आहे, मी प्रत्येक गोष्टी तिला बोलत राहतो. आणि आता ती खारट आहे का आळण आहे काय, जसं लागतंय तसं खाऊन घेतो.
कच्ची बनली आहे का पकलेली, म्हणजे कशी तयार झालेली भाजी आहे, काय आहे. जशी भेटली तशी खाऊन घेतो मित्रांनो. आता जास्त गोष्टींचा काही विचार करत नाही, कारण की माणूस असल्यावर किंमत नसते. आणि बाई जेव्हा गावी वगैरे जाते तेव्हा त्या बाईची किंमत समजते की नाही ते किती त्रास सहन करत असेल. आता ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला मी आता चहा वगैरे पिऊन घेतो आता, कारण की प्रत्येकांचे प्रॉब्लेम आहे मित्रांनो, माझे एकट्याचे नाही. बरेच बॅचलर पोरं आहेत, त्यांचे बरेच ते प्रॉब्लेम आता म्हणजे फेस करत राहतात ते प्रत्येक गोष्टीचे. तर ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला मी आता खिचडी वगैरे बनवून घेतो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.